तुम्हाला या सगळ्या संदर्भाची भीती वाटत नाही का? कारण की काल तुम्ही स्वतः सेशन कोर्टात हजर होता, तुमच्यावरती स्वतः ईडीच्या संदर्भातली कारवाई सुद्धा सगळी सुरू आहे, त्या संदर्भात कोर्टात तुम्ही लढताय. एकतर भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील. आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते. हे माझ्या पत्नीलीसुद्धा मला बोलून दाखवलं आहे, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा. जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत, ठीक आहे, भीती आहे. उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्तेसुद्धा त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत. उद्या जाऊन आपण बघणार आहोत. काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का, पण तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. नाही, कोण आहे नाही आहे माहीत नाही, पण एक आहे, का मला विरोध करतात ह्याला मला सांगता येणार नाही, पण माझा विरोध करतायत, मला ट्रोल करतायत, याच्यामुळे मात्र शंका आता वाढायला लागलेली आहे. त्यामुळे शंका नक्कीच वाढत चाललेली आहे. त्यामुळे जर मोठ्या नेत्यांना माहीत नसेल त्यांचे ट्रोलर अशा पद्धतीचे पराक्रम करतायत, डोकं न वापरता का आदेशाने मला माहीत नाही, त्यांना जरा खाली आदेश त्या ठिकाणी दिले पाहिजे. कारण ट्रोल करून फालतू काहीतरी करतायत. तू कशाला विमानाला गेला होता? थोडी मला माहीत होतं की ते विमान कसं आहे आणि ते विमान चालवायला आलं असतं तर मीच उडवत गेलो असतो ना. त्यामुळे असले फालतू काहीतरी विषय म्हणजे बिना मेंदूचे हे सगळे ट्रोलर आहेत. पण ते आज एका मोठ्या पक्षाचे ट्रोलर आहेत, ऑफिशियल ट्रोलर आहेत. आणि त्याच्याचबरोबर त्या व्यक्तीने 2 दिवसाच्या आधी एक अशी ट्विट केली होती जे मला कळालं, ती 2 जणांकडे आहे, ते मला देत नाहीत पण ते देतील, की त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की 2 दिवसामध्ये एक फार मोठा भूकंप या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून होईल, अशी काहीतरी त्या ठक्कर नावाचा का कोण येतो त्याची ती ट्विट होती. खरंच मग काही ना काहीतरी शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाहीत.